तणावापासून पळणं म्हणजे मला अटॅक येऊ शकत नाही. उदकनोपमांसानी दधिदुग्धम गुडोरसः. प्राणीज पदार्थांचा पूर्णतः त्याग करणं. त्याचं प्रमाण साधारण 400 mlच हवं. तूप म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की चांगलं तूप हे खूप चांगलं असतं. तणावाला तोंड देणं हे खूप गरजेचं आहे. तणावापासून पळणं म्हणजे मला अटॅक येऊ शकत नाही असं म्हणू नये. जे आहे ते स्वीकार करावं आणि पुढे जावं असं मला खूप वाटतं. आणि हे अटॅक आल्यानंतर मला मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की अशी जेव्हा पहिला हार्ट अटॅक येतो, सामान्य भाषेत असं म्हणतात की पहिला अटॅक येऊन गेला, तोपर्यंत तर जीवनशैली अशीच अस्ताव्यस्त होती. पण मग अटॅक येऊन गेल्यानंतर असं काही खास पहिल्या महिना 2 महिन्यात आहार असायला हवा का की ज्याच्याने जरा हृदयाची ती सगळी जखम जी ती भरायला मदत मिळते? त्याच्यामध्ये आपण 2 विभागात आपण देऊ शकतो की एक प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे पहिल्यांदी आजार न होऊ देणं, याच्यासाठी एक विशिष्ट आहार म्हणजे आहार पद्धती आणि विहार पद्धती आपण ॲक्सेप्ट करायला लागते. पण अशा प्रकारचा की सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये मला असं वाटतं की 4 महत्त्वाचे घटक आहे. त्याच्यात एक खूप छान असं एक श्लोक ह्याच्यामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये आहे की उदकनोपमांसानी दधिदुग्धम गुडोरसः. याच्यामध्ये असं सांगितलेले आहे की जे आपण आता बघतो की सगळ्या प्रकारचे प्राणीज पदार्थ आहे की ज्यांना अटॅक येऊन गेलेला आहे. प्राणीज म्हणजे त्याच्यात दूधही येतं, दही येतं आणि मांसाहार येतो किंवा प्राण्यांच्या ह्याच्यापासून जे सगळे काही अन्नपदार्थ आहेत ते प्रामुख्याने ज्यांना अटॅक आलेला आहे त्यांनी ते प्रयत्नपूर्वक त्यांच्या आहारातून दूर करायला हवे. असं सगळ्यांनी म्हणायला जातो की जो वेगन नावाचा प्रकार आहे की आपल्याकडे मांसाहार शाकाहार नावाचा प्रकार आहे, पण जो वेगन डाएट म्हणून येतं की प्राणीज पदार्थांचा पूर्णतः त्याग करणं, अशांनी त्या आहार पद्धतीचा वापर केला पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने मला 4 गोष्टी आपण नेहमीच डॉक्टर पण सांगत असतात की तेल, तूप आणि साखर, मीठ यासारख्या पदार्थांचा वापर हा मर्यादेतच हवा. नेहमी सांगतात की डॉक्टर तेलाबद्दल पण बरेचसे नेहमी माझ्या ह्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात की कुठलं तेल वापरावं, किती वापरावं. तेल वापरताना साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं एक ऑलिव्ह ऑइल आहे, पण त्याचं प्रमाण मात्र मर्यादितच हवं. प्रत्येक व्यक्तीने साधारण 400 ml म्हणजे 400 ml तेल प्रति महिना, प्रति दिवस, प्रति महिना आणि प्रति व्यक्ती इतकंच प्रमाण हवं. ऑलिव्ह ऑइल किंवा राईस ब्रॅन ऑइल आहे की हे हृदयासाठी आजकाल आजार न होऊ देण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये ओमेगा 3 नावाचं जे कंटेंट आहे की ज्याने रक्तवाहिन्यांवरची सूज कमी करण्याचं काम करतं. हे जरी जास्त असलं तरी त्याचं प्रमाण, कुठलंही तेल तुम्ही वापरा पण त्याचं प्रमाण साधारण 400 mlच हवं. दुसरं म्हणजे साखर. मी तुम्हाला सांगितलं की प्रति माणशी 250 ग्राम हीच एवढीच साखर तुमच्या घरात आली पाहिजे. तसंच तिसरं मीठ आणि मीठ खूप महत्त्वाचं आहे की हृदयरोगाच्या संदर्भात मला नेहमी असं वाटतं की मिठाचं भारतीय आहारशास्त्र पद्धतीमध्ये मिठाच्या प्रमाणाचा खूप अतिरेक असं मला वाटतं नेहमी की लोणची आहे, पापड आहे, याबरोबरच पाश्चात्याकडनं आलेलं की चीज आहे, बटर आहे किंवा खारावलेले पदार्थ आहे, पॅक्ड फूड आहे, आजकाल प्रोसेसिंग केलेलं अन्नपदार्थ आपण सर्रास आहारामध्ये हे पदार्थ आपण वापरत असतो. ह्याच्यामध्ये एक स्टोरेज फॉर्म की वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रिझर्वेटिव्ह वापरतात त्याचा बेसिकली हा सोडियम म्हणजे मिठाचाच एक प्रकार असतो. त्यामुळे ह्या प्रकारचं मीठ जेव्हा तुम्ही रोजच्या आहारामध्ये विचार करता मिठाचा किंवा ह्याचा, तर बाकी सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा की नुसतं आपल्या आहारातून मीठ नाही की आपण कुठले अन्नपदार्थ खात आहोत. तिसरा महत्त्वाचा की तूप म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की चांगलं तूप हे खूप चांगलं असतं, पण तूप जर तुम्ही खात असाल तर साधारणतः त्याच 400 mlच्या क्वांटिटीमध्येच त्याला बसवायला रेशनिंग केलं पाहिजे की म्हणजे मी तूप खायचं असेल तर मग मी 300 mlच ऑइल महिन्याचं घेईल आणि 100 ग्राम तूप मी खाऊ शकेल. तर या पद्धतीने आणि नो डाऊट जे आहार सेवनाचे नियम आहे की सगळ्यांनीच आता उद्युक्त केलेलं आहे की खूप महत्त्वाचे आहे की जेवताना टेबलवर बसून जेवणं, की हे खूप महत्त्वाचं आहे की आपण काय खातो, कुठल्या भावाने खातो, हे पण खूप खूप महत्त्वाचं ठरतं. तसंच आहारामध्ये आपण काय घेतो, मांसाहार पण अक्षरशः रोज आपल्या WHO गाईडलाईन्सप्रमाणे भारतीय लोकांसाठी साधारणतः 15 दिवसातून एकदा एवढाच मांसाहार आपल्याला भारतीय वंशाच्या लोकांसाठी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे मांसाहाराचं प्रमाणही खूप प्रमाणात कमी करायला हवं. त्याच्यातही रेड मीट नावाचा जो प्रकार आहे यांनी सगळ्यात जास्त चरबीयुक्त त्या रेड मीटमध्ये असतो, त्याचाही वापर अतिशय बंद करावा. की तसंच फिश हे आपण म्हणतो कारण खूप सारं की ओमेगा 3 नावाचं त्याच्यात तत्व असतं, जे सक्रिय तत्व आहे ते खूप जास्त प्रमाणात असं. पण याचा अर्थ असा नाही की फिश तुम्ही रोजच खावं असं नाही. हे 4 महत्त्वाचं आहे. आणि आहार सेवनाचे नियम तर सारखं वारंवार खाणं. चोप्रा सरांनी आत्ताच सांगितलं की वारंवार
वारंवार खाणं. वारंवार खाल्ल्यामुळे शरीरामध्ये सारखे जे इन्सुलिन रेझिस्टन्स नावांचा पगार, की आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे ते पाचक तत्व हे सतत सिक्रीट होत असतात, आपल्या आमाशयाच्या त्वचेमध्ये सारखी येत असतात. जेव्हा आपण खातो तेव्हा पाचक रस आमाशयात येत असतो. त्यामुळे वारंवार खाण्याची वृत्ती, पोटभर खाण्याची वृत्ती, ह्या गोष्टींचा प्रामुख्याने तुमच्या दिनचर्येमध्ये, आहारशैलीमध्ये अंतर्भाव करावा.